असं आहे की शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जे आश्वासन या ठिकाणी आमच्या सरकारने दिलेलं आहे ते आम्ही पूर्ण करणारच आहोत। पण आमचे माननीय उद्धवजी हे नेहमी मी कर्जमाफी केली हे सांगत असतात, म्हणून आपल्या फक्त नजरेस आणून देतो की महात्मा ज्योतिराव फुले ही कर्जमाफीची योजना त्यांनी घोषित केली होती। त्यावेळी त्यांनी 20,500 कोटी रुपयाची कर्जमाफी केली होती, 20,500 कोटी रुपयाची। त्याच्या 3 वर्ष आधी आमच्याही सरकारने, मी मुख्यमंत्री असताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती। त्याच्यामध्ये 18,762 कोटी आणि नंतर 1900 कोटी अशी 20,500 कोटी रुपयाची तेव्हाही कर्जमाफी केली होती। त्यामुळे उद्धवजींनी काहीतरी वेगळं केलं असं नाही आहे, आधीच्या सरकारने केलं होतं। उलट उद्धवजींनी जे 50,000 रुपये नियमित कर्ज धारकांना द्यायचं कबूल केलं होतं, 2.5 वर्षात फुटकी कवडी दिली नाही। ती सगळी ज्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही जवळपास 5,000 कोटी रुपये हे त्यावेळी दिले। आणि मी हा आकडा याकरता सांगतो की आपण एक लक्षात ठेवा, 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केली। आम्ही तर आता जे कंपेन्सेशन देतो ते 18,000 कोटीच आहे, म्हणजे 18 नाही, ते खरडून गेलेल्या जमिनीचा विषय केला तर 21,000 कोटीच आहे। 21,000 कोटी रुपयाचं तर थेट कंपेन्सेशन आम्ही देतो। त्यामुळे आम्ही कुठेही आमच्या घोषणेपासून दूर गेलेलो नाही। पण आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे, कारण कर्जमाफी केली तरी तो आपल्या जमिनीवर माती कुठनं आणणार आहे, तो आपल्या पुढच्या हंगामामध्ये पैसे कुठनं आणणार आहे। आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही कुठेही मागे हटलेलो नाही, ती देखील आम्ही करू। पण आज जी थेट मदत करणं हे गरजेचं आहे, ती थेट मदत आता राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतो आहोत। पहिली गोष्ट तर 5 रुपयाचा विचार केला, कारखान्यांनी 5 रुपयाच्या हिशोबाने दिले, एकूण किती पैसे मिळतात? 50 कोटी रुपये। आमचं पॅकेज आहे 31,000 कोटी रुपयाचं। त्यामुळे केवळ त्या कारखान्यांना जाणीव असावी एवढ्यापुरतं आम्ही त्यांना ही विनंती केली आहे। आता आपल्याला कल्पना आहे की FRP कॅल्क्युलेट करण्याची एक पद्धत आहे। शेतकऱ्यांना काय मिळते? FRP मिळते। ती FRP कॅल्क्युलेट करण्याची पद्धत आहे। त्या पद्धतीने जी FRP कॅल्क्युलेट होईल ती शेतकऱ्यांना द्यावीच लागेल, त्याच्यातनं एकही पैसा कट करता येणार नाही। त्याच्या व्यतिरिक्तही पैसे त्यांना द्यायचे आहेत, त्याच्यामुळे अर्थातच नफ्यात नाही पैसे द्यायचे आहेत। आज जर राज्य सरकार त्या ठिकाणी या सगळ्या कारखान्यांना अडचणीत आले तर कर्ज देतं, बिनव्याजी कर्ज देतं, कर्जामध्ये सूट देतं, इथेनॉल करता पैसे देतं, कोजेन करता पैसे देतं, कोजेन मध्ये शॉर्टफॉल आला तर त्याला पैसे देतं, त्यांची मार्जिन आली तर त्याला पैसे देतं। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही समजा एखादं संकट आलं तर त्याच्यात मदत करायला हरकत काय? आणि साधारणपणे 200 कारखाने आपल्याकडे गाळप हंगामात असतात, कारखाने जास्त आहेत, याचा हिशोब लावला तर 25 लाख रुपये देखील एखाद्या कारखान्याला येत नाही। पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, अनेक कारखाने असे आहेत की जे आम्हाला 1-1 कोटी रुपये देत आहेत स्वतःहून समोरून येऊन। त्यांना ती सामाजिक जाणीव आहे, कोणी 75 लाख देत आहे, कोणी 1 कोटी देत आहे। त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांवर याचा बोजा नाही, कारखान्यांनाही सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे, एवढंच याच्या पाठीमागचा आमचं म्हणणं आहे। पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो, म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे। जिथे पीकच नाही, जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल, तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही, फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल। टाइम बाउंडच आहे ते, त्याचीच कारवाई आता चाललेली आहे। त्यामुळे 100% टाइम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत। दुसरं, तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो, यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते। काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले? आमचा 2 वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगरमुळे पहिले 25% तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले, पण नंतरचे 75% ट्रिगरमध्ये बसलेच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे,
कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो. ते आता त्यावेळी बघू. बघा असं आहे, शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल. हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती. त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, काही बाबींवर ताण सहन करावा लागेल. आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही. आता ज्यावेळी आम्ही रिएप्रोप्रिएशन करू, आज तर आम्ही काय करतो, आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिएप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो. मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल. पहिलं प्रायोरिटी काय आहे, शेतकऱ्यांना मदत करणे, ती आम्ही करतो.